आज कलाकार म्हणून मी घडले किंवा कलाकार म्हणून मला व्यासपीठं लहानपणी मिळत गेली, ती देखील गणेशोत्सवाच्या रूपातूनच मिळत गेली. कारण जेव्हा जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा तेव्हा सांस्कृतिक रेलचेल असते सबंध महाराष्ट्रामध्ये आणि तिथे तिथे त्या त्या कॉम्पिटिशनमध्ये परफॉर्म करत 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 तो कॉन्फिडन्स गेन करत करत मी लहानाची मोठी झाले आणि ज्याचा मला पुढे फार फायदा झाला. लहान होते तेव्हा आई बाबा मला पुणे फेस्टिवल पुण्यामध्ये जे होतं ते बघायला घेऊन गेले होते आणि तेव्हा मी पहिल्यांदा एका सेलिब्रिटीचा हेमा मालिनीजींचा कार्यक्रम मी नाच पाहिला होता तिथे आणि एवढं मोठं सांस्कृतिक काहीतरी भव्य दिव्य बघून माझे डोळे दिपले होते. त्याचप्रमाणे आणखी एक आठवण आहे की सार्वजनिक गणेशोत्सव देखावे दाखवण्यासाठी घरातले आम्हाला घेऊन गेले होते आणि तेव्हा मी चुकले होते. अगदी लहान होते तेव्हा मला कळायला लागलं होतं की असा कुठला तरी सण आहे, असं काहीतरी घडतं वर्षातून एकदा, जेव्हा आई खूप वेळा उकडीचे मोदक करते, तूप वगैरे घालून आपल्याला देतं. तेव्हा मला ते आवडायला लागलं होतं की हे परत परत घडायला पाहिजे. ही माझी अगदी लहानपणीची आणि मला वाटतं सगळ्यांच्या हृदयाच्या जवळची आठवण असणार आहे. सेलिब्रेशन विथ रिस्पॉन्सिबिलिटी हे तत्त्व आम्ही पाळतो. आम्ही इको फ्रेंडली गणपती साजरा करतो. म्हणजे आमच्या घरी रोज बाप्पाची पूजा बदलली जाते. रोज नवी फुलं पानं, शाडूची मूर्ती किंवा आमच्याकडे छोटीशी बाग आहे. आम्ही विसर्जनसुद्धा आमच्या बागेतच करतो. म्हणजे बादलीमध्येच विसर्जन करून ते पाणी झाडांना घालतो आणि कमीत कमी ध्वनी प्रदूषण करतो आणि सुजाण नागरिक म्हणून जे जे करणं शक्य आहे त्या पद्धतीनं आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. गणपती बाप्पा मोरया.